मोठी बातमी सध्या सांगलीतून समोर येते। सांगलीच्या मुलाची दिल्लीमध्ये आत्महत्या। शौर्य पाटीलच्या आत्महत्येने सांगलीकर हळहळलेत। शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा आहे। शौर्य हा मूळच्या सांगलीतील विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली। शौर्य हा कुटुंबियांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्याला होता। दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं। मेरे बेटे ने जो सुसाइड नोट लिखा है उसमें युक्ति महाजन, प्रिंसिपल अपराजिता पाल, मनु कालरा और जूली वर्गीस के नाम लिखे हैं। इन्होंने इसको पूरा टॉर्चर किया है और उसने अपने शरीर के बॉडी पार्ट्स, ऑर्गन जिसको जरूरत है उसको डोनेट करने की बात उस पर्ची में लिखी है। उसने माँ बाप और भाई से माफी भी मांगी है। मैं तुम्हारे लिए कुछ जैसे चाहे वैसा बन नहीं सका, लेकिन मेरी आखिरी इच्छा है कि मेरी तरह और किसी बच्चे के साथ ऐसा अन्याय ना हो। अस्वस्थ आणि वेदना देणारी घटना आहे। अर्थातच मला वाटतं त्यांना अटकही झाली असं तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं, पण वागणं आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत। आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे, धक्का देणारी घटना आहे, कुणाचं तरी मूल आहे होय, त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही कठोर शिक्षा झाली पाहिजे।